नमस्कार, मी प्रणिता. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टस ब्लाऊजची पेपर कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी आहे आणि ज्या मैत्रिणी ब्लाऊज शिवतात त्यांना फिटिंग व्यवस्थित येत नाही त्याही मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, इथे सर्वात अगोदर आपण लागणारे साहित्य बघूया. तर इथे मापाचा ब्लाऊज, कात्री, स्केच पेन, स्केल पट्टी आणि टेप आणि इथे एक न्यूजपेपर घेतलेला आहे. आता सर्वांच्याच घरी न्यूजपेपर असतो म्हणून मीही इथे न्यूजपेपरच घेतलेला आहे. आता हा डबल फोल्ड असा न्यूजपेपर आहे आणि एक पेज घेऊन त्यावर इथे ब्लाऊजला लागणारी मापे आपण लिहून घेतलेली आहेत. पूर्ण उंची, कमर, छाती, मागचा गळा, पुढचा गळा, बाही लांबी, दंडगेर आणि शोल्डर. आता अशी मापे इथं आपण लिहून ठेवलेली आहे. आता ब्लाऊजच्या मापावरून आपल्याला मापे घ्यायची आहेत आणि त्यामध्ये किती ॲड करायचं तेही अगदी सविस्तर आपण पाहणार आहोत. आता आपण हा मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे. मापाचा ब्लाऊज आपल्याला सर्वात अगोदर पूर्ण उंची घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला मागच्या साईडने ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे. तर बघा, ब्लाऊजची मापे घ्यायच्या अगोदर तुम्हाला इथे टेपची थोडीशी माहिती देते. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला माहिती नसते तर त्यासाठी बघा, इथे ही अर्धा इंच आहे, पुढे एक आकडा आहे तिथे 1 इंच, पुढं 5 रेषा असतात आणि मध्ये 4 रेषा आणि मध्ये एक मोठी रेष, अशा 5 रेषापर्यंत आपला अर्धा इंच. आता इथे मार्किंग करून दाखवलेला तो अर्धा इंच आणि पुढे आपलं 2 इंच. त्यानंतर पुढे मोठ्या रेषवर आपला 2.5 इंच, त्यापुढे 3 इंच आणि त्यापुढे 3.5 इंच, 4 इंच, 4.5 इंच, 5 इंच. तर बघा, आता ह्या पद्धतीने इथे आपल्याला इंच पट्टीच्या साईडने आपल्याला इथे मापे घ्यायचे आहे. आता ह्या साईडने आपण सेंटीमीटर आहे, खालच्या साईडने जे छोटे छोटे आहेत तर ते आपले सेंटीमीटर आहेत आणि वरच्या साईडने इंच आहे. तर आपल्याला इथे ह्याच साईडने मोठ्या साईडनेच माप घ्यायचं आहे. तर बघा, आता माप घेण्यासाठी आपल्याला इथे शोल्डर पट्टीवर टेप ठेवून घ्यायचा आहे. खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी खूपच उपयोगी व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि परफेक्ट ब्लाऊजची कटिंग शिका. तर बघा, शोल्डर पट्टीपासून खाली कमरेचा आपला जो टक्स असतो तर तिथपर्यंत आपल्याला पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने थोडंसं ओढून घ्यायचं आहे. तर बघा, इथे माप आलेलं आहे 13.5 इंच. तर हे माप आपल्याला लगेच इथे पेजवर लिहून घ्यायचं आहे. तुम्हीही एका वहीवर लिहून घ्या जेणेकरून तुमच्या मापेही लक्षात येतील आणि तुम्हाला किती ॲड करायचं आहे तेही लक्षात राहील. आता त्यानंतर लगेच मागच्या गळ्याचंही माप घ्यायचं आहे. तर मागचा गळा आहे 8 इंच. तर मागच्या गळ्याच्या समोर आपण इथे 8 इंच लिहून घ्यायचं आहे. आता त्यानंतर घ्यायचं आहे छातीचं माप. तर छातीचं माप घ्यायची अगदी सोपी पद्धत आहे. इथे आपल्याला कुठेही चौथा भाग करायची गरज नाही. तर आपल्याला इथे आपण ज्या साईडने हुक लावतो तर त्या साईडने आपल्याला इथे माप मोजून घ्यायचं आहे. तर बघा, ह्या टोकापासून आपल्याला मुंड्यापर्यंत असं इथे मोजून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने माप घेतलं तर अगदी परफेक्ट असा आपला ब्लाऊज बसतो आणि नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी कुठेही गडबड गोंधळ न होता व्यवस्थित असं लक्षातही येते. तर बघा, छातीचं माप आलेलं आहे 8 इंच. तर आपण इथे 8 इंच लिहून घेतलेलं आहे. तर खाली कमरेचं माप, तर कमरेचं माप आलेलं आहे 5.5 इंच. हे आपल्याला फक्त फिटिंगसाठी लागणार आहे. आता त्यानंतर समोरचा गळा. तर समोरचा गळा मोजताना आपल्याला इथे शोल्डर पट्टीपासून खाली इथे गळा मोजून घ्यायचा आहे. तर गळा आलेला आहे इथे 6 इंच. तर आपण इथे 6 इंच लिहून घेऊयात. आता बाही लांबी. आता ही मेगा बाही आहे तर आपल्याला थोडीशी इथे वाढवून घ्यायची आहे. तर 3.5 इंच येत आहे. तर आपण इथे 4 इंच घेऊयात. बाहीचं माप घेताना आपल्याला शोल्डरचं जे शिवण असते तिथून आपल्याला दंडघेरापर्यंत बाहीची उंची मोजून घ्यायची आहे आणि त्यानंतर दंडघेर मोजण्यासाठी इथे आपल्याला आडवा टेप घेऊन इथे दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर दंडघेर आहे 5 इंच. त्यानंतर शोल्डर मोजून घ्यायचं आहे. तर शोल्डर इथे 2.25 इंच येत आहे. तर आपण इथे शोल्डर 2.5 इंच घेऊया. तर शोल्डर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता.
तर बघा ब्लाऊजचे पूर्ण मापे घेऊन झालेले आहेत आणि हे तुम्हाला छानपैकी समजलंच असेल आणि समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर बघा आता ह्यामध्ये किती ॲड करायचं ते आपण इथे पाहूया. तर ब्लाऊजची इथे पूर्ण उंची आहे 13.5 इंच. तर 13.5 इंचमध्ये 1 इंच ॲड करायचं आहे. तर इथे आपल्याला उंची घ्यायची आहे 14.5 इंच. त्यानंतर छातीचं माप 8 इंच. 8 इंचामध्ये 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचे आहे. तर इथे आपल्याला घ्यायचं आहे 10 इंच. त्यानंतर कमर आपल्याला फिटिंगसाठी लागणार आहे. मागचा गळा 8 इंच, तर त्यामध्ये अर्धा इंच 8.5 इंच घेऊयात. तर बघा आता पुढचा गळा आहे 6 इंच. तर गळ्यामध्ये आपल्याला इथे अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे, पण हा गळा आपल्याला थोडासा कमी घ्यायचा आहे. तर इथे मी 6 इंचच घेणार आहे. आता घ्यायची आहे बाही लांबी. तर बाही लांबी आहे 4 इंच. त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला इथे बाही घ्यायची आहे 5 इंच. दंडगेर आहे 5 इंच. तर तो आपल्याला फिटिंगसाठी लागणार आहे आणि शोल्डरही आपल्याला आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. तर बघा आता त्यामध्ये किती ॲड करायचं आहे तेही आपण अगदी सविस्तर पद्धतीने पाहिलेलं आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे हा न्यूजपेपर. तर बघा इथे न्यूजपेपरची डबल फोल्ड अशी घडी करून घेतलेली आहे. आता इथे सर्वात अगोदर आपल्याला टाकायची आहे पूर्ण उंची. तर पूर्ण उंची आहे 13.5 इंच. त्यामध्ये 1 इंच ॲड करून इथे 14.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आता इथे मार्किंग करून एक आडवी रेष ओढून घ्यायची आहे आणि जिथे आडवी रेष ओढलेली आहे तिथे आपल्याला टाकायचा आहे गळा. तर गळा आपल्याला इथे टाकायचा आहे 2.5 इंच. त्यानंतर शोल्डरही आपल्याला टाकायचं आहे इथे 2.5 इंच. आता इथे मुंडा खोली. तर मुंडा खोली आपल्याला घ्यायची आहे 5.5 इंच. आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे, तर त्यासाठी आपण इथे 5.5 इंचावर मार्किंग करून घेऊयात. आता इथे मार्किंग करून झाल्यावर स्केलच्या सहाय्याने आपण एक बॉक्स तयार करून घेऊयात आणि त्यानंतर आपण इथे छातीचं माप टाकून घेऊयात. तर आता एक स्केल घ्यायची आहे आणि स्केलच्या सहाय्याने एक सरळ रेष ओढून घ्यायची आणि त्यानंतर एक आडवी रेष ओढून घ्यायची आहे. आणि आता जी आडवी रेष ओढून घेतलेली आहे तर त्या रेषेवर आपल्याला इथे छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. तर बघा ब्लाऊजवरून छातीचं माप आलेलं आहे 8 इंच. 8 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. तर तुमच्याकडे कपडा जास्त असेल तर तुम्ही इथे 2 इंच शिलाई मार्जिन ठेवा, नसेल तर तुम्ही 1.5 इंचही ठेवली तरीही चालते. तर बघा आता ही मार्जिनची रेष आणि ही फिटिंगची रेष अशा इथे 2 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. मैत्रिणींनो, फक्त एकच व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघितला तर अगदी परफेक्ट असा ब्लाऊज तुम्ही कट करू शकता. तर बघा मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण इथे 1.5 इंचावर मार्किंग करून घेतली आहे आणि इथे आपल्याला आकार द्यायचा आहे. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी आकार देण्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे, याचा सेंटर काढून घ्यायचा आहे, टेप ठेवायचा आहे आणि इथे सेंटरमध्ये दुमडून घ्यायचं आहे, मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे अगदी सावकाश आता असा इथे मुंड्याचा आकार टाकून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, मुंड्याचा आकार व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे, तरच आपला ब्लाऊज व्यवस्थित येतो. मुंड्याचा आकार व्यवस्थित नाही आला तर ब्लाऊज ओढल्यासारखा होतो, मुंड्यामध्ये झोळ येतो. तर त्यासाठी मुंड्याचा आकार टाकताना आणि कट करताना आपल्याला इथे काळजी घ्यायची. तर खालच्या साईडने आपण थोडंसं पाव इंचाचं असं तिरकं घेतलेलं आहे. बऱ्याच वेळा आपल्या ब्लाऊजला इथे झोळ येतो, तर ह्या पद्धतीने मुंडा कट केला तर झोळ येत नाही. तर त्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. आता इथे गळ्याची मार्किंग आपण करून घेतलेली आहे. आपला मापाचा ब्लाऊजवरून 8 इंच गळा आलेला होता. अर्धा इंच वाढवून आपण इथे 8.5 इंचावर मार्किंग करून घेतली आणि एक सरळ रेष ओढून घेतली. त्यानंतर एक आडवी रेष ओढून आपण इथे बॉक्स तयार करून घेतला आहे आणि ह्या बॉक्समध्ये आपल्याला इथे गोल गळ्याचा आकार टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही गोल चौकोनी कोणताही गळा टाकू शकता. तर बघा परफेक्ट असा आपण इथे गळ्याचाही आकार टाकून घेतलेला आहे. आता इथे आपल्या मागच्या बाजूचा जो टक्स आहे तर त्या टक्ससाठी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. गळ्यापासून पुढे 4 इंचावर मार्किंग केली, वर 5 इंचावर मार्किंग केली आणि अर्ध्या इंचाचा असा आपण इथे टक्स काढून घेतलेला आहे.
तर बघा खालच्या साईडने अर्धा इंच आणि वर निमुळता असा आपण इथे टक्स काढून घेतलेला आहे आणि ह्या आडव्या तिरक्या रेषा ओढते तर त्या आपल्या इथे शिलाई मार्जिनच्या रेषा आहेत. तर मैत्रिणींनो बघा आता आपण इथे परफेक्ट अशी मार्किंग केलेली आहे आणि ही मापे तुम्हाला परत एकदा सांगते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. गळा घेतलेला आहे 2.5 इंच, शोल्डर घेतलेला आहे 2.5 इंच, मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच, त्यानंतर छातीचं माप 8 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असं घेतलेलं आहे. एक्स्ट्राचा आपण घेतलेला आहे 2 इंच. त्यानंतर गळा उंची घेतलेली आहे 8.5 इंच आणि ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. गळा रुंदी आपण खालच्याही साईडने 2.5 इंच घेतलेली आहे. आता हा टक्स घेण्यासाठी आपण गळ्यापासून पुढे 4 इंचावर मार्किंग केली, वर 5 इंचावर मार्किंग केली आणि इथे बघा सर्व मापे आपण व्यवस्थित असे इथे समजूनही सांगितलेले आहेत. मुंड्याची मार्किंग करण्यासाठी आपण इथे 1.5 इंचावर मार्किंग केली आणि राऊंडमध्ये असा मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा आता इथे आपण जशी मार्किंग केलेली आहे त्याच पद्धतीने इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच मापावरून आपल्याला इथे समोरची बाजू काढून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो मुंड्याचा आकार कट करताना हात वळवून आपल्याला इथे आकार कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण परफेक्ट अशी इथे कटिंग सुद्धा करून घेतलेली आहे. आता हा पेपर सेंटरमध्ये जॉईंट आहे तर तो जॉईंट आपण इथे कट करून घेऊयात जेणेकरून मागची आणि समोरची बाजू वेगवेगळ्या होतील. आता लगेच मागचाही गळा आपण इथे कट करून घेऊयात म्हणजे मागची जी बाजू आहे तर ती पूर्ण कटिंग होऊन तयार होईल. मैत्रिणींनो अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण परफेक्ट अशी कटिंग शिकणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर बघा इथे मागची बाजू आपली तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला समोरची बाजू तयार करायची आहे. तर त्यासाठी आपण सर्वात अगोदर गळ्याची मार्किंग करून घेऊया. तर बघा 2.5 इंचावर मार्किंग केली, खाली आपल्याला इथे 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा आता इथे बॉक्स तयार करून घेऊन आपल्याला इथे गोल गळ्याचा आकार टाकून घ्यायचा आहे. आता इथे मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला इथे मुंड्याची ही मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा मुंड्याची मार्किंग करून घेऊन आपल्याला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला जी मार्किंग करण्यासाठी सोपं जाईल. तर बघा आता इथे समोरील मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण 1 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि आता व्यवस्थित असा इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. मुंड्याचे आकार व्यवस्थित येणे खूप गरजेचं आहे. जर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असाल तर तुम्ही भरपूर अशी प्रॅक्टिस करा आणि परफेक्ट असे मुंड्याचे आकार शिका. तर छातीचं माप आपण 8 इंच प्लस 2 इंच अशी इथे मार्किंग करून घेतली आणि आता इथे आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहेत. एक फिटिंगची आणि एक शिलाई मार्जिनची अशा इथे दोन्ही रेषा आपल्याला ओढून घ्यायच्या आहेत. मैत्रिणींनो ह्या ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता इथे समोरील मुंड्याचा आकार टाकून घ्यायचा आहे. समोरील मुंडा आपल्याला 1 इंचावर आणि मागचा मुंडा आहे तर तो 1.5 इंचावर असा आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघू शकता आपण इथे परफेक्ट असा आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे गळ्याचा आकार टाकून घ्यायचा आहे. 4 टक्सचा ब्लाऊज असल्यामुळे गळ्याचा आकारही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही टाकू शकता. गोल गळा, पान गळा, चौकोनी गळा तुम्हाला जो गळा आवडेल तो गळा तुम्ही इथे टाकून घेऊ शकता. तर बघा इथे मी गोल गळाच टाकून घेतलेला आहे आणि इथे थोडंसं डार्क करून घेतले जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल. त्यानंतर आपल्याला इथे क्रॉस पट्टीची मार्किंग करून घ्यायची आहे. गळ्याच्या खाली 3.5 इंच आणि मुंड्याच्या खाली 2.5 अशी इथे क्रॉस पट्टीची मार्किंग करून घेतली आणि थोडासा राऊंड आणि पुन्हा सरळ असा इथे आपण क्रॉस पट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे.
तर बघा आपण परफेक्ट असा इथे क्रॉसपट्टीचा आकारही देऊन झालेला आहे. आता मेन आपल्याला टक्स कसे टाकायचे ते आपण पाहणार आहोत. टक्स टाकण्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे, काज बटनपट्टीपासून पुढे 4 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि वर 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि इथे 1 इंचाचा असा आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे. 4 टक्सच्या ब्लाऊजसाठी सेंटरचा जो टक्स असतो तर तो खूप महत्त्वाचा असतो, तर तो अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित असा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर काज बटनपट्टीच्या साईडने जो टक्स असतो तर तिथे आपल्याला सेंटर काढायचा आहे आणि सेंटरमधून आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे. हाही टक्स 1.5 ते 2 इंच आपल्याला लांबी घ्यायची आहे आणि अर्धा इंचाचा असा इथे टक्स टाकून घ्यायचा आहे. आता मुंड्याचाही टक्स टाकताना आपल्याला सेंटरमधून हा टक्स टाकून घ्यायचा आहे. हाही 2 ते 2.5 इंचावर असा टक्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे. फिटिंगच्या साईडने टक्स टाकताना हा थोडासा आपल्याला लांब टाकून घ्यायचा आहे आणि अर्ध्या इंचाचा असा टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता परफेक्ट असे आपण 4ही टक्स कसे टाकायचे ते आपण इथे बघितलेलं आहे. आणि मैत्रिणींनो बघा इथे आपली पूर्ण ब्लाऊजची मार्किंग करून झालेली आहे. आता इथे मापे कशी घेतलेली आहेत तर ती आपण अगदी व्यवस्थित असं बघूया. तर बघा इथे शोल्डर घेतलेला आहे 2.5 इंच, गळा घेतलेला आहे 2.5 इंच, गळा उंची घेतलेली आहे 6 इंच, खालच्या साईडने रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, मुंड्याची मार्किंग आपण 1 इंचावर केलेली आहे आणि छातीचं माप 8 इंच प्लस 2 इंच असं आपण घेतलेलं आहे. आता ही 2 इंचाची आपली शिलाई मार्जिन आहे आणि हा भाग आहे तर तो आपला छातीचा आहे. आता इथे क्रॉसपट्टी घेतलेली आहे 3.5 इंच आणि मुंड्याच्या खाली घेतलेली आहे 2.5 इंच. मधला टक्स टाकण्यासाठी आपण 4 इंचावर मार्किंग केली, वर 2.5 इंच घेतलं आणि टक्स टाकून घेतलेला आहे. साईडचा टक्स आपण सेंटरमध्ये घेतलेला आहे. मुंड्याच्या साईडने हा टक्स आपण सेंटरमध्येच घेतलेला आहे. आणि मैत्रिणींनो बघा आपण इथे परफेक्ट अशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि तुम्हालाही छानपैकी समजलंच असेल. नाही समजलं असेल तर कमेंटमध्ये कमेंट करून नक्की विचारा. आता सर्वात अगोदर इथे गळा कट करूयात. गळा कट करताना हात वळवून व्यवस्थित असा इथे गळा कट करून घ्यायचा आहे. आता क्रॉसपट्टीही कट करून घ्यायची आणि बघू शकता आपण परफेक्ट अशी इथे कटिंग करून झालेली आहे. मागची बाजू आणि समोरची बाजू दोन्ही इथे कट करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला टक्स आहे तर तिथे आपण छोटे छोटे कट देऊन घेऊयात आणि ह्यानंतर आपल्याला इथे बाहीची कटिंग कशी करायची तेही आपण पाहणार आहोत. तर बघू शकता आपण अगदी सोप्या पद्धतीने इथे कटिंग केलेली आहे आणि कमी वेळामध्ये. आता आपण पेपरवरच इथे बाहीची कटिंग सुद्धा पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे पेपर. तो पेपर ह्यामध्ये उरलेलाच पेपर आपण इथे वापरणार आहोत. पेपर इथे कट करून घेऊयात. मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आता इथे 5 इंचावर अशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि पुढे आपल्याला 8 इंचावर मार्किंग करून घ्यायची. छातीचं माप 8 इंच असल्यामुळे आपल्याला इथे 8 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची आणि इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा एक उभी रेष आणि एक आडवी रेष टाकून घेतली आणि नंतर आपल्याला इथे कॅप हाईट घ्यायची आहे. कॅप हाईट घ्यायची आहे इथे 2.5 इंच. तर 2.5 इंचावर मार्किंग केली, पुढं 1 इंचावर अशी मार्किंग करून घेतली. दंडघेऱ्याचं माप आहे 5 इंच, पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि इथे आपण तिरक्या रेषा ओढून घेऊयात. तर बघा ह्या पद्धतीने आपण इथे 2 रेषाही ओढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला टाकायचा आहे बाहीचा आकार. तर बाहीचा आकार टाकण्यासाठी आपण बंद बाजूकडून 1.5 इंचावर मार्किंग केली आणि बाहीचा आकार टाकून घेतलेला आहे. खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच सोडून असं मासोळी आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण बघा परफेक्ट असा इथे आकारही देऊन झालेला आहे.
आता अगोदर वरचा जो आकार आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक बाजू उचलून घ्यायची आहे आणि समोरील बाहीचा आकार इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि बघू शकताय आपण इथे परफेक्ट असा इथे बाहीचाही आकार आपला टाकून झालेला आहे आणि बाहीसुद्धा कट करून झालेली आहे. आणि आपल्या 4 टक्स ब्लाऊजची पूर्ण कटिंग इथे तयार झालेली आहे. ही कटिंग तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काय घ्यायचं तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या ब्लाऊजचा तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही नक्की सांगा. तर बघा आता इथे आपण बाही ठेवून घेऊयात. मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.